भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद वाढण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टनंतर महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांना इशारा दिलाय। पंकजा मुंडे मंत्री असून त्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे। भाषण केल्यास लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं असा इशारा शास्त्रींनी दिलाय। भगवानगडावर दर्शनासाठी येणार असल्याची फेसबुक पोस्ट पंकजा मुंडेंनी टाकली होती, त्यालाच महंत नामदेव शास्त्रींनी उत्तर दिलंय। काय म्हणालेत महंत नामदेव शास्त्री ऐकूया। नामदेव शास्त्रीजी, हा वाद तुम्ही म्हणताय नाहीये, मात्र कार्यकर्ते आक्रमक आहेत, पंकजा मुंडेंनी भाषण करावं म्हणून। अतिशय सुंदर प्रश्न आहे आपला। कार्यकर्ते हे आक्रमक राहतातच, कारण की पुढे झेडपी येते आणि नगरपालिका येते, तिकीट इच्छुकांची गर्दी आहे, भक्तांचा विरोध आहे। भगवानगडांना भक्तामुळे मान आहे, कार्यकर्त्यामुळे भगवानगड चालत नसतो। गड चालतो तो भक्तामुळे चालतो। देवाचं अस्तित्व, संतांचं अस्तित्व भक्तामुळे असतं, कार्यकर्त्यामुळे अस्तित्व नसतं। आणि तिकिटासाठी जे लाभार्थी लोक आहेत ते तिच्यासाठी ओरडणारच ना, त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे। पण याला तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी जातीय राजकारण दिलं जातं या संपूर्ण प्रकरणाला? वारकरी संप्रदाय हा गेल्या 700 वर्षापासून जाती रहित आहे। आळंदीमध्ये, देहूमध्ये जातीय मेळावे होत नाहीत। भगवानगड हे वारकरी संप्रदायातलं संतांचं ठिकाण आहे आणि त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची जी गुरु संस्था आहे, श्री क्षेत्र नारायणगड, ज्याच्यापासून भगवानगड तयार झालेला आहे, तिथं सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे की महंताच्या अतिरिक्त त्या गडावर कोणी बोलणार नाही म्हणून। बरोबर आहे, मात्र तुम्हाला असं वाटतं की कार्यकर्त्यांना मग फूस कोण लावतायत? स्थानिक नेते लावतायत का स्वतः पंकजा मुंडे लावतायत? तो पत्रकाराचा विषय झाला ना। हे तुम्ही म्हणाला तिकिटांसाठी जे लाभार्थी आहेत ज्यांना प्रयत्न करायचा आहे, मला JP च्या ते दिसते ना, प्रयत्न करतायत। आता मला जे दिसते ते मी बोलतो ना, कारण की भक्तांचा विरोधच आहे। त्या दिवशी हे लाभार्थी लोक आले होते भगवानगडावर, भक्तांनी त्यांना आत येऊ दिलं नाही। आणि दसऱ्याच्या दिवशी सुद्धा स्त्रियासहित पुरुषासहित लोक भाषण होऊ देणार नाहीत, हा आमच्या परिसरातला ठाम झालेला निर्णय आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात? हॅलो, तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात की भाषण करू देणार नाही? मी कशाला ठाम आहेत? भक्त लोक ठाम आहेत। तुमचा गैरसमज होतोय। भक्तांच्या परिसरातल्या लोकांची इच्छा आहे, हे एक व्यक्तीचं काम नाही, ते संस्थेचं काम आहे। हे धार्मिक ट्रस्ट आहेत, इथं आग्रह करता येत नाही। स्वायत्त संस्था आहे ही, कायदा आणि सुव्यवस्था याला जबाबदार आहे। बरोबर ती सत्तेमध्ये आहे, तिने स्वतः कायदा आणि सुव्यवस्था सांभाळावी। कारण की हा भाषण झाला 5 मिनिटाचा विषय, नंतर पुन्हा समोर जावं लागेल रोषाला।